नमस्कार मित्रांनो. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, अधिक मास पौर्णिमेनंतर येणारा पहिला सोमवार अत्यंत पवित्र, आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. अनेकांना या दिवशी काही विशेष संकेत मिळतात. काहींना स्वप्नातून, काहींना अचानक घडणाऱ्या घटनांतून, तर काहींना मनात येणाऱ्या विचारांतून ईश्वरी सूचना मिळतात. पण दुर्दैवाने अनेक लोक हे संकेत दुर्लक्ष करतात आणि नंतर मोठ्या अडचणींना सामोरे जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास पौर्णिमेनंतरच्या पहिल्या सोमवारी मिळणारे असे काही महत्त्वाचे संकेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत तुमच्या जीवनाशी संबंधित असू शकतो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्तांनो, अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना हा केवळ योगायोग आहेत, पण अध्यात्म सांगते की या विश्वात काहीही विनाकारण घडत नाही. अनेक घटनेमागे काही ना काही संकेत, संदेश किंवा कारण दडलेले असते. विशेषतः अधिक मास पौर्णिमेनंतरचा पहिला सोमवार हा शिवतत्व आणि गुरुतत्व दोन्हींच्या कृपेचा दिवस मानला जातो. या दिवशी मिळणारे संकेत हे भविष्यातील परिस्थितीबाबत सावध करणारे असू शकतात. पहिला संकेत म्हणजे सकाळी उठल्यानंतर मनात अचानकपणे अस्वस्थता जाणवणे, कोणतेही कारण नसताना मन बेचैन होणे, कामात लक्ष न लागणे, सतत काहीतरी वाईट घडेल अशी भावना येणे. अनेक वेळा हा संकेत दुर्लक्ष केला जातो, पण अध्यात्मानुसार अशा वेळी आपल्या आसपास नकारात्मक ऊर्जा सक्रिय असू शकते. अशा वेळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईने घेऊ नये. दुसरा संकेत म्हणजे देवघरातील दिवा वारंवार विझणे. जर तुम्ही नियमित पूजा करत असाल आणि अचानक दिवा विझत असेल, वात नीट असूनही प्रकाश टिकत नसेल, तर हा एक इशारा मानला जातो. याचा अर्थ तुमच्या जीवनात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करावी आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करावे. तिसरा संकेत म्हणजे वारंवार काळजीदायक स्वप्ने पडणे. जर या काळात तुम्हाला पाणी, अंधार पडणे, रस्ता चुकणे किंवा भीतीदायक दृश्ये दिसत असतील, तर आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीकडे लक्ष देण्याची गरज असू शकते. स्वप्ने नेहमी भविष्य सांगतात असे नाही, पण ती आपल्या मनातील चिंता किंवा अस्वस्थता दाखवू शकतात. चौथा संकेत म्हणजे घरात सतत वादविवाद होणे, किरकोळ कारणांवरून भांडणे, गैरसमज वाढणे, नातेसंबंध ताणले जाणे. हा काळ शांततेने हाताळण्याचा असतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर पश्चात्तापाने कारण बनू शकते. पाचवा संकेत म्हणजे अचानक एखाद्या संतांचे, मंदिराचे किंवा स्वामी समर्थांच्या नावाचे वारंवार स्मरण होणे. हा संकेत सकारात्मक मानला जातो. याचा अर्थ तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे. अशा वेळी नामजप, प्रार्थना आणि सत्संग यावर भर द्यावा. सहावा संकेत म्हणजे कामे शेवटच्या क्षणी अडकणे. अनेक प्रयत्न करूनही काम पूर्ण न होणे, अडथळे निर्माण होणे. अशा वेळी निराश न होता संयम ठेवावा. काही वेळा विलंब हा संरक्षणासाठीही असू शकतो. सातवा संकेत म्हणजे वारंवार एखाद्या व्यक्तीची आठवण येणे. काही लोक आपल्या जीवनात संदेशवाहक सारखे असतात. त्या व्यक्तीशी संवाद साधण्याची गरज असू शकते किंवा एखादा गैरसमज दूर करण्याची वेळ आलेली असू शकते. आठवा संकेत म्हणजे घरात अचानक धार्मिक वातावरण निर्माण होणे, भजन ऐकण्याची इच्छा होणे, मंदिरात जाण्याची ओढ निर्माण होणे, स्वामी समर्थांचे नाम सतत कानावर पडणे. हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ गुरुकृपा तुमच्यावर आहे. नववा संकेत म्हणजे आर्थिक बाबतीत सतर्कतेची गरज भासणे. कोणतीही गुंतवणूक, कर्ज किंवा मोठा खर्च करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भावनेपेक्षा विवेकाला महत्त्व द्यावे.
10वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे अंतर्मनाचा आवाज. अनेक वेळा आपले मन आपल्याला काही गोष्टींबाबत सावध करत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जर एखाद्या गोष्टीबाबत सतत शंका वाटत असेल तर शांतपणे विचार करा, माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. भक्तांनो, या संकेतांचा अर्थ घाबरणे असा नाही. अध्यात्माचा उद्देश भीती निर्माण करणे नसून जागरूकता निर्माण करणे हा आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यामुळे संकटावर मात करता येते. कोणतीही अडचण आली तरी धैर्य सोडू नका. सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करा. आज अधिक मास पौर्णिमेनंतरच्या या पवित्र सोमवाराच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा, योग्य मार्ग दाखवा, संकटापासून संरक्षण करा, आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा आणि सद्बुद्धी द्या. ज्यांच्या जीवनात सध्या अडचणी आहेत त्यांनी निराश होऊ नये. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक संकटानंतर नवीन संधी निर्माण होते. स्वामी समर्थांची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री